सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उद्योजक देवेंद्र शहा यांची तर उपाध्यक्षपदी विवेकदादा वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली। पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांची शरद बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घोडेगाव येथील युवक वर्गांनी त्यांचा सत्कार केला। स्वर्गीय रामशेठ काळे पाटील यांच्या कार्यालयात त्यांचा शाल, श्रीफळ तसेच गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। अनेकांनी त्यांचे यावेळी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अक्षय शेठ काळे, शिंदेवाडीचे माजी सरपंच संजय शिंदे, गोरक्ष मंडलिक, नवनाथ हुले, निलेश कानव, इम्रान पठाण, बादशहाभाई इनामदार, सलीम मोमीन, नेताजी फदाले, नितीन दरेकर, संतोष काळे, अंकुश काळे, नवनाथ झोडगे, सोनू गाडे, समीर मेंगडे, माऊली अदक, आकाश शिंदे आदी मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नेहमी सांगत असतो की तालुक्याचं भावी नेतृत्व दादा वळसे पाटील यांची बिनविरोध त्या ठिकाणी उपाध्यक्षपदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेली आहे आणि म्हणून आपण अगदी मोजके कार्यकर्ते बराच वेळ वाट पाहत आहे आणि या मुद्द्यावरून, या विषयावरून दादांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय। दादांनी त्याचा स्वीकार करायचा आहे